असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा। प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा, अज्ञानत्व हरुनि बुद्धिमती दे, आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश भय दुःख दारिद्र्य देशांतरा पाठवी, हे रंभा गणनायका गजमुखा, भक्तांबहू तोषवी, वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभा, निर्विघ्नं कुरु मे देवे, सर्वकार्येषु सर्वदा। उतराया तुआरा भक्त जना, गौरी पुत्रा विनायका, कॅमेरा चालू दयाघना प्रथमा वंदन तुला मोरया, श्री गजानना प्रथमा वंदन तुला मोरया, श्री गजानना। देवाचा देव तो भाग्य विधाता, प्रथम तुला मान पहिला गणेश, उतराया तुआरा भक्त जना, गौरी पुत्रा विनायका दयाघना प्रथमा वंदन तुला मोरया, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, वंदन तुला मोरया, श्री बोल प्रथमा वंदन तुला मोरया, श्री गजानना प्रथमा वंदन तुला मोरया, श्री गजानना, श्री गजानना, श्री गजानना।
जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा. नवे बोल अश्वस्त वृक्षास आले, जिथे गीत ओवी सवे वेद झाले, तुझ्या शब्द शब्दात सायुज्य नाथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा. तुझ्या दर्शने अर्थ जीवास तृप्ती, तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती. श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा. मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजवानरायुत मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन. सुन लो मेरी पुकार, सुन लो मेरी पुकार. पवन सुत विनती वारंवार, पवन सुत विनती वारंवार. बजरंग बले जागो नहीं, राजा राम 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 सीता राम राम राम. 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 हे राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. हे राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम. हे राजा राम 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 सीता राम 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 राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम.
नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को बास। करार विंदेन पदार विंदम मुखार विंदेन विनिवेश वन्मय वटस्थ पत्रस्थ फुटे शयानम बालम मुकुंदम मनसा स्मरामि बालम मुकुंदम मनसा स्मरामि। अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार आमचे असणारे लखनजी दादा वैद्य यांच्याकरता एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा। आज टाळ्या वाजायला तुम्ही हायगाईच करू नका, आज लास्ट दिवस आहे। तुम्हाला उद्या दुपारी कोणीच म्हणणार नाही टाळ्या वाजवा म्हणून। लखनजी दादा वैद्य या ठिकाणी उपस्थित आहेत। फार महाराष्ट्रातील मोठे कलाकार आहेत ते। मोठ्या स्टेजवरती ते आपली कला सादर करण्याकरता असतात, पण माझ्यावरती असणारं त्यांचं प्रेम। दुसरा कार्यक्रम सोडून या ठिकाणी लखनदादा आलेले आहेत। लखनदादांना या व्यासपीठावरनं मनपूर्वक लखनदादांचे आभार व्यक्त करतो। दुसरे माझे जिवलग मित्र महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध पॅड वादकामध्ये अग्रगण्य ज्यांचं नाव घेतलं जातं अशा असणारे माझे जिवलग मित्र ज्ञानेश्वरजी महाराज देशपांडे यांच्याकरता एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा। ज्ञानेश्वरजी महाराज देशपांडे म्हणजे त्यांचे वडील फार मोठे कीर्तनकार आहेत। रघुनाथ महाराज देशपांडे आपल्या सर्वांच्या ज्ञात आहे। आपल्या पलीकडच्या गावामध्ये त्यांचं बऱ्याच वेळेस कीर्तन झालेलं आहे। रघुनाथ महाराज देशपांडे फार मोठा त्यांचा वारसा आहे। त्यांचे मोठे बंधू देखील फार मोठे कथाकार आहेत। यांच्यापेक्षा मोठे बंधू ते सुद्धा फार मोठे तबला वादक आहेत, पखवाज वाजवतात आणि हे सुद्धा फार मोठे पॅड वादक आहेत। आदरणीय आमचे ज्ञानेश्वरजी महाराज देशपांडे या ठिकाणी उपस्थित आहेत। महाराजांच्याही चरणी या व्यासपीठावरनं कोटी कोटी वंदना। आमचे दुसरे जिवलग मित्र सुंदर ज्यांचा तबला आहे, सुंदर जे रात्री आपल्याला पखवाजाची सेवा देतात, सुंदर ज्यांची पैठण क्षेत्रामध्ये सुंदरशी वारकरी शिक्षण संस्था आहे, माझे जिवलग मित्र सुमितजी महाराज शिनगारे यांच्याकरता एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा। सुमित महाराज शिनगारे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। महाराजांच्या चरणी या व्यासपीठावरनं महाराजांच्या चरणी कोटी कोटी वंदना। हा आवाज कुणाचा? हा आवाज माझा आहे, पण सुंदर अशी साऊंड सर्व्हिस महाराष्ट्रातील तरुण कीर्तनकारांच्या गळ्यातील ताईत म्हटलं तरी काही हरकत नाही। आमचे श्रीकृष्णदाजी निर्वळ यांच्याकरता सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा। फार सुंदर त्यांची साऊंड सर्व्हिस आहे। असं त्यांना सांगावं सुद्धा लागत नाही की आता विको द्या, आता बेस द्या, आता काय करा ट्रबल द्या, तसं सांगावं लागत नाही। तसे आमचे सोनूदाजी निर्वळ या ठिकाणी उपस्थित आहेत। दाजींची साऊंड सर्व्हिस फार गोड आहे। त्यांचा देखील फार मोठा वारसा आहे। मला माहिती नव्हतं, काल आपण ज्यांची पहिली चाल ऐकली कीर्तनामध्ये, आपण ज्यांची पहिली चाल ऐकली अशा असणारे आमचे गुरुस्थानी असणारे प्रकाशजी महाराज निर्वळ ते त्यांचे चिरंजीव आहेत। त्यांचे वडील देखील फार मोठा त्यांचा वडिलांचा वारसा आहे, प्रकाश महाराज निर्वळ आणि श्रीकृष्णदाजी निर्वळ। त्याच वडिलांच्या पायावरती पाय ठेवून आपण वारकरी संप्रदायामध्ये कार्य करतात। फार आपलं कार्य आहे, त्या कार्याला माझा त्रिवार वंदन। या ठिकाणी सुंदर असं ज्यांचं रोजचं लाईव्ह आहे, यूट्यूबला आपली रोजची कथा पडते येनोराकडे ग्रामस्थांची अशा असणारे चैतन्य माऊलीची यूट्यूब चॅनलचे मालक आमचे जिवलग मित्र कार्तिक दादा नागमोती जालना हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्याही चॅनलला सर्वांनी रोज प्रमाणे सबस्क्राइबर करा, लाईक करा आणि बेल आयकन घंटी दाबायला विसरू नका। तुम्ही देखील बहुसंख्येने उपस्थित होतात। कथा म्हटलं की कथेच्या आम्ही येण्याच्या अगोदरच तुम्ही देखील कथेकरता उपस्थित असतात। तुमच्याकरता तुम्ही एकदा जोरदार टाळ्या वाजवा। खरंच तुमचं मनापासून कौतुक करावं लागेल मला। तुम्ही रोज प्रमाणे आम्ही येण्याच्या अगोदर इथे येऊन बसता। खरंच सर्व कामं करून, घरचे कामं करून, घरचा स्वयंपाक बनवून या ठिकाणी येतात। तुमच्या चरणी कोटी कोटी वंदना। ज्यांनी असं सुंदर हा कार्यक्रम घडून आणलाय, आपल्या गावातील सर्व तरुण मित्रमंडळी असतील, त्यामध्ये आमचे नारायण भाऊ भोतेकर असतील, राहुल भाऊ भोतेकर असतील, आमचे बाळू भाऊ कदम असतील, आमचे रमेश भाऊ पाडुळे असतील, सर्वच हा कार्यक्रम एकल्याचा नवे खेळ म्हणून हा मेळ जमविला। या युक्तीप्रमाणे फार सुंदर या तरुण मित्रमंडळींनी कार्यक्रम केलेला आहे।
तुम्ही म्हणता महाराज त्यांचं रोजच कौतुक करता तुम्ही. आपल्या माणसाचं आपण कौतुक केलं पाहिजे. आपल्या माणसाचं आपण कौतुक केलं का त्याला फार छान वाटतं आणि तो फार त्यामध्ये अधिक याच्यामध्ये काय अधिक चांगलं करता येईल याच्याकडे लक्ष देत असतो. आपल्या माणसाचं आपण नेहमी कौतुक केलं पाहिजे. आज कथेचा 4था दिवस अर्थात शेवटचा दिवस आज कथेकरिता आहे. मुलांनो शांत बसा. शांत बसा. कथेचा आज शेवटचा दिवस आहे. माझ्याकडनं काल तुम्हाला सांगायचं राहिलं होतं शिवलिंग घेऊन या. आणला असेल ना सगळ्यांनी? वा धन्यवाद. त्याबद्दल माझी क्षमा असावी कारण माझ्याकडनं सांगण्यात हुकलं होतं. आज आपल्याला 12 ज्योतिर्लिंगाची पूजा करायची. त्या तुम्हाला तुमचं साहित्य जवळ असलं की चांगलं वाटेल. तुम्ही तुमची पूजा करा. जवळ कोणी आणलं नसेल तर दोघी तिघीत करा, नाही तर कोणी आणलं नसेल तिथं समोर ठेवा. समोर ठेवून करा. पण आपण 12 ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी कथा पाहणार आहोत. काल आपण भगवान परमात्म्याचा विवाह सोहळा आपल्याला येनोरा गावामध्ये आपण पाहिला. थाटामाटामध्ये आपण भगवान परमात्म्याचा विवाह सोहळा आपण आपल्या गावामध्ये संपन्न झालेला आहे. भगवान परमात्म्याचा आपण लग्न सोहळा पाहिला. आता भगवान परमात्म्याचा आपण पुढील चरित्र आज पाहणार आहोत. भगवान परमात्म्याचं लग्न झाल्याच्या नंतर भगवान परमात्मा कैलास पर्वतावरती राहत होते. आज आपण कुमारखंडाला या ठिकाणी प्रारंभ करत आहोत. कुमारखंड अर्थात भगवान परमात्म्याचे 2 चिरंजीव आहेत. ते कोण कोण आहेत पोरींनो? 2 चिरंजीव कोणते कोणते आहेत? गणपती, एक गणपती बाप्पा आणि दुसरे कोण आहेत? कोण आहे? भगवान शिवाचे चिरंजीव गणपती बाप्पा आणि कार्तिकीय स्वामी. हे भगवान परमात्म्याचे कोण आहेत? तर 2 असणारे चिरंजीव आहेत. कुमारखंड त्याला सती कुमारखंड त्याला या ठिकाणी नाव दिलेलं आहे. शिवमहापुराण कथेमध्ये भगवान परमात्म्याचा विवाह सोहळा झाल्याच्या नंतर भगवान परमात्मा शिव पार्वती सोबत कैलासामध्ये राहत होते. पण 100हून अधिक वर्ष होऊन गेले तरी भगवान परमात्म्याला पुत्र प्राप्ती नव्हती. भगवान परमात्मा आपल्या ध्यानामध्ये मग्न राहत होते. पार्वती माता देखील आपल्या ध्यानामध्ये मग्न राहत होत्या. मग देवदेवतांना काळजी वाटू लागली की भगवान परमात्म्याच्या विवाह सोहळ्याला 100 वर्ष आज पूर्ण झालेले आहेत तरी सुद्धा भगवान परमात्म्याला पुत्र नाहीये. तारकासूर मातलाय तो. तारकासुराने फार या पृथ्वीवरती हाहाकार माजवलाय आणि त्याला मारण्याकरता कार्तिकेय स्वामीला प्रगट व्हावं लागेल. ब्रह्मदेवाकडनं वरदान तारकासुराला लाभलं होतं की तुम्ही अमर आहात. तुमचा मृत्यू हा भगवान शिवाच्या पुत्रापासून होणार आहे. सगळे देवदेवता ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला म्हणू लागले की ब्रह्मदेवा, भगवान शिव या ठिकाणी 100 वर्षापासून अधिक वर्ष झालेत कैलास पर्वतावरती राहतात, पण आणखी कार्तिकेय स्वामी प्रगट झाले नाही. तारकासूर तिकडं फार त्यांनी हाहाकार माजवलाय. फार त्यांनी ब्राह्मण देवाची हत्या केली. लोकांना त्रास देतो, स्त्रियांना छळतो. आता तुम्हाला काय करावं लागेल की कार्तिकेय स्वामी यांचा अवतार करावा लागेल. शिवजींना फार शिवजींची प्रार्थना केली. तेज अग्नी पार्वतीसह प्रगट झाली. तेज अग्नी प्रगट झाली त्या ठिकाणी भगवान शिवाची तपश्चर्या भंग करण्यासाठी. पण शिवाने अग्नीला सुद्धा श्राप दिला. अग्नीला सुद्धा जे भगवान परमात्म्याचं तेज सहन झालं नाही. एवढं ते भगवान परमात्म्याचं तेज होतं. भगवान शिवाचं तेज. अग्नी हा किती प्रज्वलित आहे. अग्नीपासून आपण 2 मिनिटं जरी जवळ गेले की अग्नी जवळ आपण थांबत नाही. थांबतात का तुम्ही अग्नी जवळ? तुम्ही थांबतात. तुम्हाला माझा मानाचा मुजरा आहे. तुम्ही रोजच अग्नी जवळ असतात. स्त्रियांसारखी सहनशीलता कुणाकडेच नाही. एक स्त्री जे करू शकते ते कुणीच करू शकत. पुरुष देखील ते करू शकत नाहीत. स्त्रियामध्ये जी सहनशीलता आहे ना ती कुणामध्येच नाहीये. तुम्ही रोजच अग्नी जवळ थांबताय, पण जास्त अग्नी जवळ आपण थांबू शकत
नाहीत. जास्त अग्नीजवळ आपण थांबू शकत नाही. अग्नीला सुद्धा वाटू लागलं की भगवान शिवाचं तेज पाहून अग्नीला सुद्धा कसं तरी होऊ लागलं. अग्नी म्हणू लागली काय तेज आहे भगवान शिवाचं. अग्नीला सुद्धा ते सहन होत नव्हतं. ते तेज सहन होत नव्हतं म्हणून अग्नीने प्रयागराज क्षेत्रामध्ये स्नान केलं. आपण सुद्धा प्रयागराज क्षेत्राचा फार मोठा महिमा आहे. प्रयागराज क्षेत्र ज्या आता पाठीमाग कुंभमेळा झाला ना ते प्रयागराज. त्या प्रयागराज क्षेत्रामध्ये स्त्रियांनी जर माघ महिन्यामध्ये आंघोळ जर केली ना तर त्या महिलांना शिवतेज प्रदान होत असत. प्रयागराज क्षेत्र आता कुंभमेळा आपल्याच महाराष्ट्रामध्ये आहे. नाशिक या जिल्ह्यामध्ये, नाशिकमध्ये गौतमीच्या तटावरती सुंदर असा त्र्यंबके राज भगवंताच्या तटावरती सुंदर असा आपला आता पुढच्या वर्षीचा कुंभमेळा आहे. आता जो प्रयागराज क्षेत्रामध्ये कुंभमेळा झाला ना त्याच्यामध्ये आपण आंघोळ केल्याच्या नंतर शिवतेज प्रदान होता असं शिवमहापुराण कथा सांगते. सप्त ऋषी त्या ठिकाणी भगवान परमात्म्याकडे आले होते. ऋषींना सुद्धा तो त्याग सहन झाला नाही आणि त्यांनी तो त्याग काय केला तर गंगेमध्ये फेकून दिला. आणि त्या गंगेमधून एक गर्भ प्रगट झाला. त्या गंगेमधून एक गर्भ प्रगट झाला आणि ते गर्भ होते कोण तर कार्तिकेय स्वामी. कार्तिक स्वामी प्रगट झाले. आनंद झाला देवदेवतामध्ये, फार आनंद झाला. कार्तिक स्वामी प्रगट झाल्याच्या नंतर कार्तिक स्वामी प्रगट झाले. फार देवदेवतांमध्ये आनंद निर्माण झाला. भगवान शिवाच्या अग्नीपासून त्या ठिकाणी ती अग्नी गंगेमध्ये पडली. गंगेमध्ये पडल्याच्या नंतर त्या तेजामधून भगवान कार्तिकेय स्वामी प्रगट झाले. भगवान कार्तिकेय स्वामी प्रगट झाल्याच्या नंतर देवदेवतांमध्ये फार त्या ठिकाणी आनंद सुरू झाला. देवदेवता म्हणू लागले की आजी आनंदुरे आनंदुरे. आज काय झालं तर आनंद झालेला आहे. कार्तिकेय लगेच तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले. कार्तिकेयला पाहून आणलं. कार्तिकेयला सांगितलं की कार्तिकेय स्वामी अहो तुम्हाला फार मोठं कार्य करायचं आहे. आणखी तुम्ही लगेच जन्माला आले लगेच तपश्चर्याला गेले असं निघून चालणार नाही. कार्तिकेय स्वामी तुम्हाला तारकासुराचा वध करायचा आहे. मग कार्तिकेय स्वामींनी कैलास पर्वतावरती आले. शिवाने आज्ञा केली की जा त्या तारकासुराचा क्षीरक्षेद कर. त्यावेळेस कार्तिकेय स्वामी त्यांचं अद्भुत चरित्र आहे. तारकासुरासोबत कार्तिकेय स्वामीचं युद्ध सुरू झालं. युद्ध सुरू झाल्याच्या नंतर तिकून वार तारकासुर करतोय, इकून वार कार्तिकेय स्वामी करताय. दोघांचं घणाघण युद्ध सुरू झालं. एकमेकांवरती वार करू लागले. कार्तिकेय स्वामी वार करताय. तिकडनं कार्तिकेय स्वामी वार करतात, तिकडून तारकासुर वार करतात. त्या वारामधून तारकासुराचा वध कार्तिकेय स्वामी केला. बोलिए कार्तिकेय भगवान की, कार्तिकेय स्वामी भगवान की. कार्तिक स्वामींनी कुणाचा वध केला तर तारकासुराचा वध केला कार्तिकेय स्वामींनी. आणि तो वध झाल्याच्या नंतर देवदेवतांमध्ये फार आनंद सुरू झाला. आणि कार्तिकेय स्वामींचं सुद्धा कौतुक होऊ लागलं की कार्तिकेय स्वामींचं कौतुक होऊ लागलं. जन्म झाला कार्तिकेय स्वामींचा. आणि कार्तिकेय स्वामींनी काय केलं तर तारकासुराचा वध त्या ठिकाणी केलेला आहे. नंतर कार्तिकेय स्वामी आपल्या तपश्चर्या करण्याकरता त्या ठिकाणी निघून गेले. नंतर हळूहळू ब्रह्मदेवाला नारद महर्षी म्हणू लागले आता कार्तिकेय स्वामींची तुम्ही मला कथा सांगितली, आता तुम्ही मला काय करा तर गणपती बाप्पाची कथा सांगा. गणपती बाप्पाची मला कथा सांगा. ब्रह्मदेव म्हणतात की गणपती बाप्पाची कथा सांगण्याकरिता फार वेळ लागेल.
अहो साक्षात पृथ्वीचा जरी कागद केला आणि गणपती बाप्पा जरी लिहायला बसले तरी गणपती बाप्पाचं चरित्र पूर्ण होणार. फार गणपती बाप्पांचं चरित्र आगाध आहे. ब्रह्मदेव सांगतात नारदाला की गणपती बाप्पा शिवाय कुठलंच कार्य पूर्ण होत नाही. श्री गणेशाय नमः असं म्हणावंच लागतं. म्हणावं लागतं की नाही. आपल्या घरामध्ये कुणाचं लग्न वगैरे असेल, काही कार्यक्रम असेल तर आपण वरती काय लिहित असतो पत्रिकेमध्ये, आपल्या घराच्या समोर काय लिहित असतो, श्री गणेशाय नमः. आमच्या येथे श्री हरिकृपेने चिरंजीव सौभाग्यवती कांक्षणी चिरंजीव यांचा विवाह 16-32 तारखेला आयोजित केलेला आहे असं लिहितो की नाही आपण पत्रिकेमध्ये. तसं लिहावंच लागतं. श्री गणेशाय नमः असं लिहावंच लागतं. त्याच्या पाठीमागं फार मोठी आख्यायिका आहे. श्री गणेशाय नमः हे लिहावंच लागतं. श्री गणेशाय म्हटल्याच्या नंतर कथेला सुद्धा सुरुवात करायची म्हटले की वक्रतुंड महाकार्य म्हणावं लागतं. साधा आपल्या मारुती रायांचा अभिषेक जरी करायचा असेल तर वक्रतुंड महाकार्य म्हणावं लागतं. कुठलंही कार्य असू द्या गणेशाची स्तुती करावी लागते. गणेशाची स्तुती करू लागले ब्रह्मदेव. आणि आता गणपती बाप्पाची स्तुती केल्याच्या नंतर आता गणपती बाप्पाची कथा सांगण्यास नारद महर्षींनी सुरुवात केली. कथाभाग सर्वांना, गणपती बाप्पांचा कथाभाग सर्वांना ज्ञात आहे. गणपती बाप्पा कशापासून तयार झालेले आहेत. गणपती बाप्पा पार्वतीने ज्या वेळेस आपले पार्वती स्नान करत होती, स्नान करत असताना पार्वतीच्या मलापासून गणपती बाप्पाची उत्पत्ती झालेली आहे. कशापासून? तुम्ही म्हणताना एवढा मळ झाला होता का पार्वतीच्या अंगाला? पार्वतीच्या मलापासून गणपती बाप्पाची उत्पत्ती झालेली होती. गणपती बाप्पाची उत्पत्ती झाली. गणपती बाप्पा पार्वती मातेसोबत राहू लागले. राहत असताना अनेक दिवस उलटून गेले. पार्वती मातेने गणपती बाप्पाला सांगितलं, गणराया तुम्ही आता काय करा, मी आपल्या गुहेमध्ये स्नान करते, तुम्ही द्वारावरती जाऊन थांबा आणि कुणालाही आत येऊ नका, कुणालाही आत येऊ देऊ नका. कुणी जरी आलं, दैव जरी आले, दैत्य जरी आले तरी कुणालाच तुम्ही आतमध्ये या गुहेमध्ये येऊ देऊ नका. गणपती बाप्पा उभे राहिले बाहेर. गणपती बाप्पा उभे राहिल्याच्या नंतर शिवगण आले तिथं. शिवगण जाऊ लागले मध्ये. त्यावेळेस गणपती बाप्पांनी शिवगणांना अडवलं, कुठे जाताय तुम्ही, जाऊ नका मध्ये. त्यांनी सांगितलंय, बालका तुला माहितीये का आम्ही कोण आहोत? हे जे राज्य आहे ना ते भगवान शिवाचं आहे आणि त्याचे आम्ही दास्य आहोत. आम्ही त्याचं दास्यत्व करतोय आणि तू आम्हाला आज जाण्यापासून आवडतो, तू कोण आहेस? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, गणपती बाप्पाने सांगितलं की मला माझ्या आईने, माझ्या आई साहेबाने कुणालाच मध्ये जाण्यास परवानगी दिली नाही. माझ्या आईने मला सांगितलं कुणी आलं तरी त्याला मध्ये येऊ देऊ नको. गणपती बाप्पामध्ये आणि शिवगणामध्ये घरोघर युद्ध सुरू झालं. पण गणपती बाप्पा ते गणपती बाप्पाच होते. शिवगणांना ते काय ऐकले, शिवगणांना, सर्व शिवगणांना त्यांनी मूर्छित पाडलं. नंतर साक्षात भगवान शिव त्या ठिकाणी आले आणि जाऊ लागले मध्ये. भगवान शिवाला सुद्धा गणपती बाप्पांनी अडवलं, जाऊ नका मध्ये. त्यावेळेस भगवान शिवाने सांगितलं, तुला लहान आहेस म्हणून सांगतोय मी, बालका मला तू मध्ये जाऊ दे. त्यावेळेस गणपती बाप्पा म्हणतात की नाही,
तुम्ही मध्ये जायचं नाही. माझ्या आईने मला सांगितलेलं आहे की कुणी जरी मध्ये आलं ना तर त्याला येऊ द्यायचं नाही. त्यावेळेस भगवान शिवामध्ये सुद्धा आणि गणपती बाप्पामध्ये सुद्धा फार युद्ध सुरू झालं. बाप लेकामध्ये युद्ध सुरू झालं. युद्ध सुरू असताना गणपती बाप्पा वार करताय, तिकडून शिवजी वार करताय. अहो शिवजीच्या वारामध्ये गणपती बाप्पांचं शिरशेद उडवलं. गणपती बाप्पाचं भगवान परमात्म्याने भगवान शिवाने शिरछेद केला. पार्वती माताला माहित झालं आपल्या बालकाचा त्या ठिकाणी शिरछेद शिवाने केलेला आहे. पार्वती माता बाहेर आल्याच्या नंतर रडू लागली. व्याकुळ झाली होती पार्वती माता. आपल्या मुलाचा त्या ठिकाणी भगवान शिवाने आपल्या वडिलांनीच घात केलेला आहे, शिरछेद त्या ठिकाणी केलेला आहे. मग पार्वती माता रडू लागली. त्यावेळेस शिव भगवंताने सांगितलं की थांब, गणपती बाप्पाला मी आता काय करतो, एका जे जंगलात जे पहिलं कोणी भेटेल त्यांचं मी तुला गणपती बाप्पाला काय करतो तर मुंडकं लावतो. शिवगणांना पाठवलं तर सगळ्यात पहिलं जंगलामध्ये गेल्याच्या नंतर कुणाची भेट झाली? कुणाची झाली पोरी? शियाची, वाघाची, हत्तीची भेट झाली. आणि हत्तीची भेट झाल्यानंतर हत्तीचा शिरच्छेद करून ते मुंडकं कुणाला लावलं? गणपती बाप्पाला लावलं. मग गणपती बाप्पाचं लग्न कुणाबरोबर झालं होतं? सिद्धी आणि बुद्धी सोबत गणपती बाप्पाचं लग्न झालं होतं. माहिती ठेवा, गणपती बाप्पाचं सिद्धी आणि बुद्धी सोबत लग्न झालं होतं. आणि गणपती बाप्पाला 2 पुत्र होते, शेम आणि लाभ. त्याला आपण काय म्हणतो आता? शुभ लाभ. काय म्हणत असतो आपण आता घरामध्ये लिहित असतो, इकडल्या दरवाजाला शुभ आणि तिकडल्या दरवाजाला लाभ. ते गणपती बाप्पाचे चिरंजीव आहेत. 2 चिरंजीव आहेत गणपती बाप्पाला. कोण कोण? शुभ लाभ. आणि गणपती बाप्पांच्या पत्नीचं नाव काय आहे? सिद्धी आणि बुद्धी. गणपती बाप्पांचा श्लोक माहिती का तुम्हाला? प्रणम्य शिरसा देव गौरी पुत्रा विनायक भक्तावास स्मरण नित्य वायू कर्माण सिद्धये. गणपती बाप्पांचे गणपती स्तोत्र आहे आणि त्या स्तोत्रामधील हा पहिल्या क्रमांकाचा श्लोक आहे. धावत्या युगामध्ये, धावत्या ओर मध्ये आपण आज कुमारखंड पाहिलेला आहे. गणपती बाप्पाचा जन्म आणि कार्तिकेय स्वामींचा जन्म. पुढे शिवप्रभूंनी दृष्ट दानवांचा वध, तारकासुराचा वध. मग तारकासुरांच्या सुद्धा पुत्रांना राग आला होता. तारकासुरांचे सुद्धा पुत्र तारकाक्ष, विद्युन्माली आणि कमलाक्ष बलवान होते. लोक उगाच पूजा करतात भगवान परमात्म्याची. थोतांड आहे म्हणे सगळं, देव धर्म काहीच नाही या जगामध्ये. आणि भाषण झाल्याच्या नंतर काही लोकांनी सांगितलं, साहेब सर आपण फार सुंदर बोललात. किती सुंदर बोललात आपण, फार सुंदर देव धर्मामध्ये आपण त्या ठिकाणी काम केलेलं आहे. फार सुंदर आपण देवाविषयी बोललेलं आहे. त्याने लगेच सांगितलं, मला सगळी माझ्या भगवान परमात्म्याची कृपा आहे. आणि पहिल्यांदा काय म्हणत होता? या जगामध्ये देव नाहीये. आणि भाषण झाल्यानंतर काय म्हणत असतो की मला भगवान परमात्म्याची माझ्यावरती कृपा आहे. भगवान परमात्म्याची कृपा होणं फार अवघड गोष्ट आहे आणि ती कृपा आपल्यावरती झाली पाहिजे. अहो कृपा झाली होती माझ्या ज्ञानोबरायावरती भगवान परमात्म्याची. माझ्या ज्ञानोबरायांना किती त्रास दिला हो लोकांनी, फार त्रास दिला माझ्या ज्ञानोबरायांना लोकांनी. ज्या वेळेस माझे ज्ञानोबराय भिक्षा मागण्याकरिता, मधुकरी मागण्याकरिता आळंदी क्षेत्रामध्ये जायचे ना, त्यावेळेस माझ्या ज्ञानोबरायांना विसोबा खेचर नावाच्या ब्राह्मणाने माझ्या ज्ञानोबरायांची झोळी हिसकावून घेतली. ती झोळी फाडून टाकली. माझ्या ज्ञानोबरायांना मारलं हो. आणि त्या झोळीमध्ये माती टाकली ज्ञानोबरायांच्या. एवढा त्रास माझ्या ज्ञानोबरायांना दिला.
पण माझ्या ज्ञानोबरायांवरती भगवान परमात्म्याची फार कृपा होती. माझ्या ज्ञानोबरायांवरती भगवान परमात्म्याची फार मोठी कृपा होती. फार त्रास दिला माझ्या ज्ञानोबरायांना लोकांनी. अहो ती आळंदीची माझी ज्ञानाबाई, अहो ती आळंदीची माझी ज्ञानाबाई, कुणाचा विश्वास तुटू देत नाही. अहो ती आळंदीची माझी ज्ञानाबाई, कुणाचा विश्वास तुटू देत नाही. अहो ती आळंदीची माझी ज्ञानाबाई, कुणाचा विश्वास तुटू देत नाही. अहो ती आळंदीची माझी ज्ञानाबाई, कुणाचा विश्वास तुटू देत नाही. कुणाचा विश्वास तुटू देत नाही. वाव, टाळी वाजवा लखन महाराजांकरता एकदा. फार सुंदर लखन महाराजांनी सांगितलं. अहो ती आळंदीची माझी ज्ञानाबाई, कुणाचा विश्वास तुटू देत नाही. अहो ती आळंदीची माझी ज्ञानाबाई, कुणाचा विश्वास तुटू देत नाही. लखन महाराज फार गोड गायलं लखन महाराजांनी. ज्ञानोबरायांना माझ्या फार त्रास दिला होता लोकांनी, तरी सुद्धा माझ्या ज्ञानोबरायांनी भगवान परमात्म्याला सांगितलं नाही की त्या लोकांचं वाईट होऊ दे. मला त्यांनी त्रास दिलाय ना, त्या लोकांचं वाईट कर. तरी सुद्धा माझे ज्ञानोबराय भगवान परमात्म्याकडे मागता की देवा, अरे त्यांनी मला किती त्रास देऊ दे, त्यांनी मला काही म्हणू दे, त्यांनी मला माझी झोळी फाडू दे, माझ्या झोळीमध्ये माती टाकू दे, पण मी तुझ्याकडे एकच मागणार. की काय मागणार? किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिन्ही लोकी. पसायदान तुमच्या सर्वांच्या पाठ आहे ना. भगवान ज्ञानोबराय मागतात की देवा मला काहीच नको, फक्त काय दे? किंबहुना सर्व सुखी, हे पूर्ण जग सुखी करून टाक. आता आत्ताचे महाराज असते तर एखाद्याने त्रास दिला असता, एखाद्या लोकांनी तर महाराजांनी काय मागितलं असतं देवाला? देवा त्याचं वाईट होऊ दे असं म्हणले असते की नाही? महाराज मागितलं असतं. असं मागतात पण लोक काही काही. एक भगवान लखन दादा, एका जणाला भगवान शिव प्रगट झाले, तपश्चर्या केली त्यांनी, भगवान शिवाजी भोळ देव तर लवकर प्रगट झालं, प्रसन्न झालं. प्रसन्न झाल्याच्या नंतर त्यांनी मागितलं, त्याने चांगलं मागावं ना काहीतरी. तर त्याने भगवान शिवाला मागितलं की माझा मित्र आहे ना, तो सुद्धा तुझी तपश्चर्या करतो, मला काय करतो? माझा एक डोळा जाऊ दे, माझा एक हात जाऊ दे, आणि माझा एक पाय जाऊ दे. असं पहिल्याने मागितलं बरं का. मग दुसरा भक्त सुद्धा भगवान शिवाची तपश्चर्या करत होता, भोळ देवत होतं, लवकर प्रगट झालं, प्रसन्न झालं. वरमृही म्हटल्याच्या नंतर भगवान शिवाने त्याला सांगितलं, वरमृही काय मागायचं तर माग. याने सांगितलं त्याने जे मागितलं ना त्याच्यापेक्षा मला दुप्पट दे. मग याचं काय काय गेलं? दोन्ही डोळे गेले, दोन्ही पाय गेले, आणि दोन्ही हात गेले. भगवान परमात्म्याला आपल्याला प्रसन्न झाला ना, तर आपण भगवान परमात्म्याकडे संसारिक गोष्टी नाही, पारमार्थिक गोष्टी आपण भगवान परमात्म्याकडे मागितल्या पाहिजे. काय मागितल्या पाहिजे आपण? तर पारमार्थिक गोष्टी आपण भगवान परमात्म्याला मागितले पाहिजे. मग भगवान शिवाने सुद्धा फार जणांचा वध केला. तारकासुराचा वध केला, पुत्रांना राग आला. कार्तिकेय स्वामींनी वध केला.
पण मग राग आला ना मुलांना, माझ्या वडिलाला मारलं म्हणून त्यांना राग आला. त्या मुलांचे नाव होते तारकाक्ष, विद्युन्माली आणि कमलाक्ष. बलवान होते, सत्यवादी होते, पण देवाला न मानणारे होते. कसे होते? भगवान परमात्म्याला न मानणारे होते. माणसाचा स्वभाव असतो, काही काहींचा स्वभाव की भगवान परमात्म्याला काही काही लोक मानत नाहीत. आधी होती पट्ट राणी, पण काय झालं, मूळ स्वभाव जाईना. मूळ स्वभाव जात नसतो. आधी होती पट्ट राणी, पण तिचे काय हिंडणे राहीना, मग मूळ स्वभाव जाईना. मग तिघांनी सुद्धा तपश्चर्या केली भगवान शिवाची. तारकाक्षने, विद्युत मालिनी आणि कमलाक्ष या तिघांनी सुद्धा काय केलं तर भगवान परमात्म्याची तपश्चर्या केली. भगवान परमात्मा प्रसन्न झाला आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर भगवान परमात्म्याला अर्थात ब्रह्मदेवाला त्यांनी मागितलं की आम्हाला अमर व्हायचं आहे. आम्हाला राज्य नको, राज्य एक ना एक दिवस नष्ट होणार आहे. आम्हाला हे सर्व या ठिकाणी भोग नको, हिरे माणिक मोती काही नको, आम्हाला फक्त काय कर, अमर कर देवा. तू अमर राहिलो ना आम्ही एक ना एक दिवस काहीतरी पैसा कमवतो लांबून. अमर नको मला देवा, आम्हाला काय कर तर निरोगी, अमर आणि तारुण्य राहू दे. सदैव आम्ही तारुण्यात राहू दे. मग आम्ही काय करू तर तारुण्याच्या मध्ये न मानी कोणाशी, तारुण्याच्या मध्ये काय करू आम्ही तर मग तारुण्याच्या मध्ये कोणालाच न मानणार आम्ही. भगवान ब्रह्मदेवाने सांगितलं की अमर या जगतामध्ये फक्त एकच आहे, ते म्हणजे भगवान शिव. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं या जगतामध्ये कुणीच अमर नाहीये. मग मी अमर तुम्हाला देऊ शकणार नाही. तुम्ही काय करा, निरोगी राहा आणि तारुण्यात राहा. मग त्यांनी सुद्धा काय केलं, मग तिघ सुद्धा आकाश मार्गाने फिरू लागले. एक आकाश मार्गाने फिरू लागला, एक स्वर्ग मार्गाने फिरू लागला आणि एक पृथ्वीवरती फिरू लागला. जे नगर दिसायचं ते भस्म करून टाकायचे, जे नगर दिसायचं ते भस्म करून टाकायचे. त्यांच्या त्या तेजामुळे, त्यांच्या त्या वरदानामुळे सर्व देव लोक ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला म्हणू लागले की देवा तुम्ही असा कसा वर दिला त्यांना. अहो ते काही करायला लागले. ते कुणालाही मारायला लागले, कोणतंही नगर दिसलं की भस्म करायला लागलेत. मग तुम्ही काय करा, त्यांना आवरा. आता भगवान ब्रह्मदेवाने वर दिला होता ना, भगवान ब्रह्मदेवाच्याच नगरामध्ये देवदेवता म्हणू लागले की भगवान ब्रह्म तुम्ही काय करा, त्यांना आता आवर घाला. आता त्यांना आवरा तुम्ही. यशोदा माता सुद्धा कंटाळली होती यशोदा माता. भगवान परमात्मा रोज एका चोऱ्या करायचा भगवान परमात्मा. मग गवळीनी काय म्हणायचं भगवान यशोदेला, यशोदे ए यशोदे, अरे आवरे तुझा का ना, आवरी आवरी आपुला का ना, नाशी येल्या आमुच्या सुना. मग यशोदा माता म्हणायची नाही, माझा भगवान श्रीकृष्ण तसा नाही, तुम्ही खोटं बोलताय. लगे पुढची गवळण म्हणायची, अरे यशोदे खोटं नाही, परवा आला होता आमच्या घरा, दारी निजला होता म्हणे म्हातारा निजला होता, त्याने नीट दही दूध खायचं ना म्हणे. दह्याचं गाडगे घेतलं आणि म्हाताऱ्याच्या डोक्यावरती फोडलं. हे तर काहीच नाही. त्यात सातवी आली धावत, तिने काय केली रीत, पतीची दाढी आणि माझी वेणी दोन्हीची गाठ बांधली. गाठबाई कोणाशी सुटे ना, यशोदे आवरी आवरी आपला काना. भगवान परमात्म्याच्या लीला सुद्धा फार आगाध आहे. भागवत कथा सुद्धा फार गोड आहे बर का. भागवत कथा तर मोहून टाकणारी कथा आहे. भगवान श्रीकृष्णांचं चरित्र फार, सगळेच देवांचं चरित्र आगाध आहे. शिवपुराण कथा सुद्धा फार मोठी आगाध आहे आणि भागवत कथा सुद्धा फार आगाध आहे. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आहे. मग ब्रह्मदेव
देवदेवता ब्रह्मदेवाला म्हणू लागले की देवा आवरा आता तरी. अवतो तिघ नुसतं त्यांनी आकार मानवला म्हणे. शिवलोकात गेले, शिवाची सुद्धा स्तुती केली देवदेवतांनी. रुद्र रूप धरा शिव भगवान, काहीतरी करा. आणि त्या तिघांचा तुम्ही काहीतरी त्यांना. मग पुढे त्रिपुरारी राजाची कथा आली. तो सुद्धा महादेवाचा फार मोठा भक्त होता. पुढे मग भोज राजाचा आणि वाण राजाची कथा आली. पुढे फार मोठ्या कथा आलेल्या आहेत. मग भगवान परमात्म्याने काय केलं तर मायावी पुरुषाची निर्मिती केली, शास्त्राची निर्मिती केली, 4 शिष्यांची निर्मिती केली. अरिहणाला निर्माण केलं. अरिहणाला सांगितलं की माझी आज्ञा तू पाळत जा. मी जे सांगल ना तू ते काय करत जा, तू तेच, मी जे सांगल तेच तू करत जा. असं भगवान विष्णूने अरिहणाला सांगितलं. 4 शिष्य भगवान परमात्म्याने निर्माण केले. यथा राजा तथा प्रजा, सर्वांनी दीक्षा घेतली. आणि मग त्यांनी काय केलं तर प्रथमतः त्यांनी देवांकडून शिवजीचे स्तवन करून घेतले. कुणाकडून? सगळ्या देवतांकडून शिवजीचे स्तवन करून घेतले. शिवजीची पूजा करून घेतली. शिवजीची पूजा विधी सर्व त्या ठिकाणी करून घेतलं. नंतर त्यांनी देव कार्यासाठी शिवजींचा होकार केला. नंतर विश्वकर्मा भगवंतांना त्यांनी रथ बनवायला सांगितला. विश्वकर्मा भगवंताने फार सुंदर रथ बनवला. आणि मग त्यांनी पुढे गेल्याच्या नंतर त्रिपुरारी नावाच्या राक्षसाचा वध केला. तो सुद्धा असाच मातला होता, त्याचा वध केला. मग अरिहन व त्याचे शिष्य विष्णूकडे माफी मागण्याकरिता गेले. विष्णू, तुम्ही पुन्हा कलियुगात येणार आहात की नाही? पुन्हा तुम्ही कलियुगात कधी येणार? त्याच्यामुळे आम्हाला तुम्ही काय करा, आताच माफ करा. भगवान परमात्म्याने सांगितलं नाही, मी कलियुगात येणार. कलीचा ज्या वेळेस पापाचा घडा भडेल ना त्यावेळेस मी कलियुगात नक्की येणार. आता जर कलियुगाचं थोडंसं आयुष्य सुरू झालंय, आणखी तर फार पाहायला आपल्याला मिळणार आहे. ऐका कलीचे मेहमान, असत्याशी रिजले जण, देती पापा अनुमोदन, करती हेळन संतांचे. कलीचा फार वाईट महिमा आहे. मग पुढे भगवान परमात्म्याने जालिंदराची उत्पत्ती केली. भगवान शिवाने त्या ठिकाणी इंद्रदेव बृहस्पती राजा कैलासावरती गेले. आणि मग पुढे त्यांनी कुणाची उत्पत्ती केली तर जालिंदराची उत्पत्ती केली. मग गुरु होते, शिष्य होते ना जालिंदर भगवान परमात्म्याचे. मग त्यांना जे भगवान परमात्मा जे सांगल ते जालिंदर ऐकत होते. सुखाशारे शिष्य बनवणे, दैत्य राज बनवणे, वृंदा विष्णू भक्त. जालिंदराने ब्रह्मदेवाला मिठी मारली आणि ब्रह्मदेवाचे त्या ठिकाणी आभार मानू लागले की मला तुम्ही उत्पन्न दिली, मला दया येणे तो मुलगा. ब्रह्मदेव जालिंदराला वचिष्ठाकडे देतात, वचिष्ठ ऋषींकडे देतात की याला तुम्ही विद्या शिकवा, याला तुम्ही विद्येमध्ये पारंगत करा, याला धर्म शिकवा, याला तुम्ही कसं वागावं, कसं राज्यामध्ये राहावं, कशी या ठिकाणी वैष्णवांची पूजा करावी, हे तुम्ही सगळे त्या ठिकाणी शिकवा त्याला. पुढे मग दैत्य वृंदेची कथा आलेली आहे. भगवान परमात्म्याची फार मोठी भक्त होती वृंदा, पतिव्रता होती. फार मोठी भगवान परमात्म्याची वृंदा नावाची एक व्यक्ती, फार मोठी भगवान परमात्म्याची
भक्त होती, भगवान परमात्म्याने तिचा देखील उद्धार केलेला आहे. रुंदीचा सुद्धा उद्धार केला. रुंदीची कथा माहितीये का तुम्हाला? सर्वांना ज्ञात असेल रुंदीची कथा. रुंदा एक भगवान परमात्म्याची फार मोठी भक्त होती. भगवान परमात्म्याचं रोज भजन करत होते, भगवान परमात्म्याची रोज पूजा अर्चा करत होती, भगवान परमात्म्याचं रोज श्रवण करत होती, भगवान परमात्म्याला रोज आपल्या डोळ्याने पाहत होती. एवढी भक्ती करत होती भगवान परमात्म्याची, भगवान परमात्मा सुद्धा तिला प्रसन्न झाला होता. भगवान विष्णू तिला प्रसन्न झाले होते आणि रुंदेचा देखील भगवान परमात्म्याने उद्धार केला होता. मग पुढे एक दिवस जालंधराने आपल्या गुरुला विचारलं की आता भगवान परमात्म्यामध्ये आणि राक्षसांमध्ये युद्ध होतं, त्या युद्धामध्ये काय झालं होतं? मग भगवान आपल्या जालंधराच्या गुरुने जालंधराला सांगितलं, भगवान परमात्म्यामध्ये आणि दैत्यांमध्ये फार मोठं युद्ध चालू होतं. मग भगवान परमात्म्याने ठरवलं की आपण काय करूया, आता समुद्र मंथन करूया. पण भगवान परमात्म्याने सांगितलं की पहिली वस्तू जी निघेल ती आम्ही घेऊ. दैत्य सुद्धा मातले होते, ते म्हणे नाही नाही, पहिली वस्तू जी निघेल ना ती आम्ही घेणार आहोत. असं ठरता 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 पहिली वस्तू देवदेवतांनी घेतली. समुद्र मंथन सुरू झालं. समुद्र मंथनाची फार मोठी कथा आहे. दुर्वासाने श्राप दिला, श्राप दिल्याच्या नंतर ते समुद्र मंथन सुरू झालं होतं देवदेवतांमध्ये. सगळे दुर्वासाने श्राप दिला देवदेवतांना, राक्षसांना, सगळं जे काही तुमच्याकडे आहे ना ते समुद्रात जाऊन पडेल. आणि मग उपशाप मागितला दुर्वास ऋषींना की नाही ना, समुद्र मंथन आम्हाला तुम्ही असा श्राप देऊ नका. मग दुर्वास ऋषीने सांगितलं की तुम्हाला समुद्र मंथन केल्याच्या नंतर जे तुमचं राज्य होतं ते तुम्हाला पुन्हा एकदा मिळेल. तुम्हाला फक्त काय करावं लागेल की समुद्र मंथन करावं लागेल. समुद्र मंथनाला सुरुवात झाली. समुद्र मंथन करत होते. समुद्र मंथन करत असताना वासुकी नावाचा जो सर्प आहे सगळ्यात मोठा, समुद्र मंथन करत असताना वासुकी नावाचा जो सर्प आहे ना त्याला ओढायला ठेवलं होतं. समुद्र मंथन करताय ना तुम्ही, दह्याचं घुसळण घुमू घुमू करती डेरे घुमती आनंदल्या गवळणी. मग ते गाडग कसं करत असतं, घुम घुम वाजत होते. कसं वाजत सुमित महाराज? घुम घुम वाजत असत ते गाडग. कपिला, आपण तिला कपिला गाय म्हणत असतो. मग शास्त्रकार सांगतात की त्या गायीची आपण नेहमी पूजा केली पाहिजे. ती समुद्र मंथनात निघलेलं रत्न आहे, कामधेनू, जी कधीच आटत नाही, जिचं दूध नेहमी चालूच असतं. अमृतापेक्षाही तिचं दूध फार गोड असतं. त्याच्यामुळे आपण कामधेनूची रोज पूजा केली पाहिजे. गायीला आपण नैवेद्य घालतो ना रोज, त्याच्यामुळेच घालत असतो. रत्न आहे कामधेनू एक. भगवान परमात्मा समुद्र मंथन करत असताना त्यामध्ये निघलेलं ते रत्न आहे कामधेनू. नंतर पारिजात नावाचं एक रत्न त्या समुद्र मंथनामध्ये निघलं. अश्व निघले, त्याच्यामध्ये घोडे. ते भगवान परमात्म्याच्या रथाला पुढे लावलेले घोडे सुद्धा समुद्र मंथनामध्ये निघलेले आहेत. ऐरावत नावाचं रत्न त्यामध्ये निघलं. ऐरावत नावाचं रत्न म्हणजे हत्ती. ऐरावता रत्न थोर आणि त्याशी अंकुशाचा मार. देवा, अरे ते ऐरावत नावाचं रत्न जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतात की ते रत्न समुद्र मंथनामध्ये निघलंय. त्याला सुद्धा अंकुशाचा मार देतो तू. मग आम्ही हमकीश झाडकी पत्ती, त्याच्यामुळे आम्हाला काय कर, तर लहानपण दे गा देवा, मुंगी साखरेचा रवा. आम्हाला मोठं करू नको, लहान ठेवा आम्हाला.
मोठं केलं ना आम्हाला तर आम्ही तुला सुद्धा डावलून पुढे जाऊ. आम्हाला काय रे, आम्हाला लहानच ठेवतो. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. त्याच्यामुळे आपण म्हणत असतो ना, लहान मुलांचं आयुष्य फार गोड असतं, फार छान असतं लहान मुलाचं आयुष्य. लहान मुलं आपल्या घरामध्ये असले की एखाद्या कोणी जरी घरामध्ये आलं की लगेच त्याला उचलून पप्पी घेतं की नाही, त्याला कवटाळतं, सांगतं फार गोडच बाळ आहे हो तुमचं, किती गोड दिसतं ते, किती छान दिसतं ते. असं वाटतं त्याला घ्यावं आणि त्याचा गोड मुका घ्यावा. आणि थोडस वय झाल्याच्या नंतर, थोडं वय झालं समजा 60, 65, 70 पर्यंत गेलं माणूस गेलं, मग म्हणते का लोक आलेले, काय सुंदर बाबा दिसतात तुमचे. असं वाटतं की त्यांना त्यांचा मुकाच घ्यावा असं म्हणतं का कोणी? कुणीच म्हणत नाही असं. त्याच्यामुळे श्री जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की देवा, अरे मोठं करू नको रे आम्हाला, मोठं करू नको आम्हाला. मोठं केलं का आम्हाला मान लागेल, सन्मान लागेल, आम्हाला मोठं करू नको. काय कर, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. देवा, अरे ते ऐरावत नावाचं रत्न आहे, ते समुद्र मंथनामध्ये निघलं, त्याला सुद्धा अंकुशाचा मार दिला असतो. आणि आम्हाला काय कर, तर लहानपण दे. ऐरावत नावाचं रत्न निघालं होतं. मग त्याच्यानंतर कौस्तुभ मणी निघला होता, कौस्तुभ मणी, जो भगवान परमात्म्याच्या कौस्तुभ कंठी कौस्तुभ मणी विराजित, ज्याच्या कंठामध्ये कौस्तुभ मणी आहे ना भगवान परमात्म्याच्या, तो मणी समुद्र मंथनामध्ये निघलेला आहे. कंठी कौस्तुभ मणी विराजित. मग काय पुढे, तुळशी हार गळा काशे पितांबर सुंदर ते ध्यान उभे विठेवरी कंठी कौस्तुभ मणी विराजित. भगवान देवा, ते कौस्तुभ मणी फक्त तुझ्याच गळ्यामध्ये शोभून दिसतो, तूच त्या मण्यामध्ये फार सुंदर दिसतो भगवान परमात्मा. तो कौस्तुभ मणी सुद्धा कशामध्ये निघलेला आहे? भगवान परमात्म्याच्या समुद्र मंथनामध्ये निघलेला आहे. नंतर अप्सरा निघाल्या, नंतर लक्ष्मी निघाली, फार मोठ्या अप्सराने, लक्ष्मी, वारुणी, धन्वंतरी, आणि शेवटी निघालं होतं ते काय, अमृत निघालं होतं. शेवटी अमृत. मग त्याच्याकरिता सुद्धा फार मोठं युद्ध झालं. लक्ष्मी करता युद्ध झालं. दैत्य म्हणायचे आम्हाला पाहिजे लक्ष्मी, देवदेवता म्हणायचे आम्हाला पाहिजे लक्ष्मी. अमृत निघालं. नंतर देव दानवांचा फार मोठा संग्राम झाला त्या ठिकाणी. मग नंतर रोहिणीचा अवतार झाला त्याच्यामध्ये, आणि तिनं काय केलं, रोहिणीचा अवतार युद्धामध्ये झाला. युद्धामध्ये झाल्याच्या असताना युद्ध चालू होतं, रोहिणीने काय केलं, राहूचा शिरच्छेद करून टाकला. आणि कथा ऐकल्याच्या नंतर मग जालिंदराला फार राग आला ना. त्याने ते सगळे रत्न, 14चे 14 रत्न हिसकावून आणले सगळ्यांकडून, आणि सगळ्या राज्यावरती अधिराज्य गाजवू लागला. इति दानव देवता नाविध्रै मृत नृपः युक्ता कर्माणि यस्तप्य वासुदेवं परम मुखः. दिवाकरांचा संग्राम, देवदेवांचा पराभव सुद्धा त्यांनी केला. मग विष्णू, भगवान परमात्म्याची, विष्णूंची स्तुती केली. भगवान विष्णूंनी जालंधराचं युद्ध, लक्ष्मीने जालंधराला भाऊ मांडलेलं होतं. मग जालिंदर कुणाचा ऐकत होता, तर फक्त आणि फक्त लक्ष्मीचा ऐकत होता. भगवान परमात्म्याचा पराभव झाल्याच्या नंतर जालंधर म्हणाला, तुमो लक्ष्मी सहित ये, आमच्याकडे काय करा, तुम्ही लक्ष्मी सहित राहिला या, तुम्ही एकले नका येऊ, लक्ष्मी सोबत आमच्याकडे राहिला तुम्ही एकले आला तर भगवान परमात्मा तुम्ही आमच्याकडे राहणारही नाहीत, आणि तुम्ही एकले राहिल्याच्या नंतर मला लोक रावटीत, तुम्ही वपणार सुद्धा नाहीत. जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण, जिथे लक्ष्मी असेल तिथे नारायण उभा असला पाहिजे. जिथे नारायण आहे ना तिथे लक्ष्मी सुद्धा उभी राहिली पाहिजे. नाही तर लक्ष्मी म्हणे कुठे गावात आणि नारायण कुठं इरेगावला, तसं नाही.
जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. सुभद्रा कृष्णाची मोठी बहीण, लक्ष्मी सोबत नारायण राहायला पाहिजे. जालंधराने सांगितलं की तुम्ही आमच्याकडे राहायला या. जालंधराने नंतर कैलासावरती दूत पाठवले, शंकराला निरोप दिला, तुम्ही वैरागी आहात, तुम्ही काय करा, तुम्ही पण इथं राहायला या. महादेवापासनं त्यातून गणाची उत्पत्ती झाली आणि ते राहूकडे युद्ध करण्यासाठी गेले. जालिंदर देखील युद्ध करता निघाला. शिवगणांनी युद्ध सुरू झालं. शुकाचार्य महाराज संजीवनीचा प्रयोग करून राक्षस जिवंत करू लागले. राक्षस सुद्धा भयभीत झाले होते. मग तिथं कुणाची एंट्री झाली? गणपती बाप्पाची आणि कार्तिक स्वामींची त्या ठिकाणी एंट्री झाली. ते सुद्धा तुटून पडले होते युद्ध करण्याकरिता. भगवान शिवाने सांगितलं होतं युद्ध करावंच लागेल तुम्हाला. मग जालिंदर हरत चालला होता. जालिंदराने लगेच मायेच्या अप्सरा तयार केल्या. अप्सरा तयार झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी सर्व राक्षस मोहून टाकले होते. अप्सराने देवसेनेला शिवगणांना मोहित करून टाकलं होतं. ते युद्ध चालूच असताना जालंधराने शिवजींचे रूप घेतले आणि कैलासाकडे पार्वतीला पाहण्याकरता गेला. अत्यंत व्याकुळ झाला होता, पण पार्वतीने त्याला ओळखलं. लगेच पार्वतीने त्याला ओळखलं की हे भगवान शिव नाही आहेत, हा काय आहे, तर जालंधर आहे आणि तो भगवान शिवाचा मुख घेऊन आपल्याकडे आलेला आहे. मग आपलं हरण करेल या भीतीने पार्वतीने अंतर्धान पार्वती त्या ठिकाणी पावली. मग पार्वती विष्णू भगवान परमात्म्याकडे अर्थात विष्णूकडे गेली. पार्वतीचा आणि विष्णूचा संवाद सुरू झाला. वृंदेचे पवित्र धर्म सांगितले भगवान शिवाने. वृंदेचा महिमा सांगितला भगवान शिवाने. वृंदेचं त्या ठिकाणी वृंदेला आपल्या चरणारविंदापाशी जागा दिली. ती सर्व कथा सांगितली. जालंधराचे युद्ध सांगितलं. मग देवांनी सुद्धा शिवांचे आभार व्यक्त करत स्तुती केली आणि जालंधराला सुद्धा भगवान परमात्म्याने मुक्ती देऊन टाकली. युद्ध केलं ना, तू हारलास ना, तुला मुक्ती देतो मी. मग तोच पुढे जालिंदर भगवान परमात्म्याचा भक्त झाला. पुढे जाऊन तो कोण झाला, तर भगवान परमात्म्याचा भक्त झाला. आणि भगवान परमात्म्याचं, जालंधराचं, देवगणाचं, कार्तिकेय स्वामीचं, गणपतीचं युद्ध झाल्याच्या नंतर देवदेवतांनी भगवान परमात्म्याची स्तुती केली आणि भगवान परमात्म्याला प्रसन्न करून घेतलं. मग त्यापासूनच लगेच त्या तिथं धात्री, मालती आणि तुळशी यांची देखील उत्पत्ती झाली. विष्णूने ज्या ठिकाणी वंदना केली, ज्या ठिकाणी विष्णू भगवान परमात्मा वंदना करत बसले, त्या ठिकाणी तीन देवता प्रकट झाल्या. त्यातून तीन रोपे निघाली. त्यामध्ये एक धात्री जे रोप आहे, एक मालती नावाचं रोप आहे आणि एक तुलसी नावाचं रोप आहे. त्या तिघांना सुद्धा फार मोठं महत्व दिलेलं आहे. आपल्या घराच्या समोर, हिंदू धर्मामध्ये आपल्या घराच्या समोर तुळशी असते. त्या तुळशीची आपण रोज पूजा केली पाहिजे. ते भगवान परमात्म्याचं सगळ्यात आवडचं ठिकाण आहे. तुळशीला आपण रोज पाणी घातलं पाहिजे. एवढं पण पाणी घालू नका, तुळस जळून जाईल एवढं पण नका घालू, थोडंच पाणी घाला. त्या तुळशीला सुद्धा फार मोठं महत्व या शिवमहापुराण कथेमध्ये आहे. भगवान परमात्म्याने तुळशी सगळ्यात, विष्णू भगवान परमात्म्याला सगळ्यात प्रिय तुळशी आहे. तिला भगवान परमात्मा वैकुंठात घेऊन गेले आणि भगवान विष्णू देव सुद्धा त्या ठिकाणी शांत झाले. मग भगवान परमात्म्या तुळशी बरोबर विवाह केला. भगवान
तुळशीचे पुढे जाऊन नदीमध्ये रूपांतर झाले. त्या नदीचं नाव आहे गंडकी. म्हणूनच प्रभू रामचंद्राची अयोध्येची जी मूर्ती आहे ना, ती गंडकी नावाच्या पाषाणापासून बनवलेली मूर्ती आहे. अर्थात तुळशीची जी नदी झाली, पुढे तुळशी मातेचं नदीमध्ये रूपांतर झालं आणि नदीमध्ये रूपांतर झाल्याच्या नंतर ती गंडकी नावाची नदी आहे, कर्नाटकामध्ये बाहेर तिकडे वाहते ती. त्या गंडकी नावाच्या नदीमधून जे पाषाण अयोध्येमध्ये आणलं आणि जे आता ती अयोध्येला मंदिर बसवली ना, त्या मंदिराची निर्मिती झाली. आणि निर्मिती झाल्याच्या नंतर जी मूर्ती आहे ना, राम सीता लक्ष्मणाची, ती मूर्ती कुठली आहे तर ती प्रभू राम चंद्राने गंडकी पाषाणापासून ती मूर्ती बनवलेली आहे. आणि तेच तुळशी माताच्या, जी आपली जशी जवळच आपल्या पलीकडे गोदावरी माता वाहते, इकडे पूर्णा माता आपल्या जवळ वाहते, तसंच गंडकी नावाची नदी आहे, तीच तुळशी माता आहे. आणि तिचं रूपांतर, तुळशी मातेचं रूपांतर नदीमध्ये झालं. आणि नदीमध्ये झाल्याच्या नंतर आपलं प्रभू रामचंद्रांचं मंदिर त्याच पाषाणापासून बनवलं. प्रभू रामचंद्राचं मंदिर बनवण्यासाठी फार जणांनी युद्ध झेलले. कारगिल नावाचं युद्ध झालं होतं. प्रभू रामचंद्राची बाबरी मस्जिद पाडली होती लोकांनी आपल्या जाऊन तिकडं. त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील सुद्धा फार मोठे लोक ती मस्जिद पाडण्याकरता गेले होते. किती मोठा संघर्ष केला, की फार मोठा संघर्ष केला होता. फार युद्धामध्ये त्या साधू महात्म्यांना गोळ्या झाडल्या होत्या. त्यावेळेस एका ऋषींनी सांगितलं होतं की तुम्ही साधूला मारलं यात कुठल्याही प्रकारचं नवल नाही, आम्ही तर माफ करू तुम्हाला, पण तुम्ही गायीची देखील हत्या केली, आम्ही तुम्हाला कधी, गाय कामधेनू माता तुम्हाला कधीच माफ करणार नाही. फार मोठा संघर्ष केला ते मंदिर बांधण्याकरता. तुम्ही पहिल्यांदा 5-6 वर्षापूर्वी जर अयोध्येला गेला असाल तर तुम्हाला माहिती झालं असेल. असं जसं केलेलं आहे का तसंच प्रभू रामचंद्राचं मंदिर होतं. फार छोटस मंदिर त्या ठिकाणी होतं. छोटस मंदिर होतं आणि त्या मंदिराचं रूपांतर एवढं मोठ्या स्वरूपात त्या मंदिराचं रूपांतर मागच्या वर्षी आपण त्याची प्राणप्रतिष्ठा पाहिली. फार संकट आपल्या लोकांनी झेलले, फार संकट झेलले मंदिर उभारण्याकरता. आणि ते मंदिर आज कुठेतरी आपल्याला पाहायला मिळालं. एक साधा बन गया है मंदिर, सचमुच नाम प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा